खरं तर आत्ता आम्ही तिघी बसलेल्या या पत्रकार आहोत. महिला म्हणणं मी मुद्दामून टाळलेलं आहे. काल मंत्रालयात एक घटना घडली. रुपाली बडवे ही आमची सहकारी पत्रकार जी साम टीव्हीसाठी काम करते, तिचं काम करत होती मंत्रालयामध्ये. तिने संभाजी भिडे गुरुजी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायला आले होते. त्या भेटीनंतर तिने संभाजी भिडे गुरुजींना एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी संभाजी भिडे गुरुजी तिला असं म्हणाले की तू आधी टिकली लावून ये, कारण आम्ही प्रत्येक महिलेला भारत माता आहे अशा पद्धतीने बघतो आणि आमची भारत माता ही विधवा नाही. तू टिकली लावून ये, मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन. आता हाच प्रश्न किंवा संभाजी भिडे गुरुजींचा हा प्रश्न रुपालीला विचारणं किंवा इतर कुठल्याही पत्रकाराला विचारणं योग्य आहे का, असा प्रश्न आता सगळेजण विचारतायत. मला पर्सनली विचाराल तर मला असं वाटतं की मी पत्रकार आहे. पत्रकार म्हणून मी नियमांचं पालन करते आहे आणि माझ्या नियमांमध्ये प्रश्न विचारणं हा माझा अधिकार सुद्धा आहे आणि ते नियमात बसवून प्रश्न विचारणं हे सुद्धा करणं हे मला कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर टिकली लावणं असा कुठलाही नियम माझ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात नाही. माझ्याबरोबर 2 पत्रकार महिला आहेत ज्या स्वतः मंत्रालयात पत्रकारिता करतात, अनेक लोकांशी बोलतात, अनेक लोकांशी बोलत असताना त्या प्रश्नही विचारतात. आणि महत्वाची गोष्ट मला इथे अधोरेखित करायची आहे म्हणजे आम्ही तिघींनीही आत्ता टिकली लावलेली नाहीये. पहिली ओळख करून देते ती म्हणजे मनुश्री पाठक जी एबीपी माझासाठी काम करते. त्याचबरोबर माझ्या उजव्या हाताला आहे ती जुई जाधव जी लोकशाहीसाठी काम करते. या दोघींकडनंच खरं तर या घडलेल्या घटनेवरनं त्यांना काय वाटतं हे जाणून घ्यायचंय. पहिले तर मी मनुश्रीकडे जाते. मनुश्री, हा प्रसंग तुलाही माहिती आहे, आपण सगळ्यांनी व्हॉट्सअपवर व्हिडिओवर पाहिलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे महिला आयोगानंही याची दखल घेतलेली आहे. मनुश्री, हा प्रसंग जेव्हा तू पाहिलास तेव्हा तुझ्या मनात काय भावना आली आणि तुला योग्य वाटतंय का अशा पद्धतीनं टिकली लाव मगच मी प्रश्नाचं उत्तर देईन असं संभाजी भिडे गुरुजी यांनी रुपालीला सांगणं? हर्षदा, तू विचारलंयस की हा प्रसंग, हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्यानंतर माझ्या मनात पहिली भावना काय आली, तर अगदी मनापासून निर्मळपणे सांगेन की मला पहिल्यांदा हेच वाटलं की काय आचरटपणा लावलाय. याचं कारण असं आहे की म्हणजे हा काही पहिला प्रसंग नाहीये, कारण अशा प्रसंगाचे अनेक अंडरकरंट्स आपण रोजच्या आयुष्यात जगत असतो. पत्रकारिता करताना जगतो किंवा कामकाज करणाऱ्या ज्या इतर महिला आहेत त्या सुद्धा जगत असतात. विशेषतः जर माध्यमांपुरतं बोलायचं झालं तर माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकार ज्या रिपोर्टर असतील किंवा अँकर असतील किंवा ज्या स्क्रीनवरती आपापल्या संस्थेला प्रेझेंट करतात, त्याचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना वेळोवेळी प्रसंगानुरूप त्यांचा पेहराव असणं किंवा प्रसंगानुरूप भाषाशैली असणं, प्रसंगानुरूप त्यांच्या वावरण्याची शैली असणं हे खूप स्वाभाविक आहे. प्रासंगिकरित्या त्या पद्धतीचं, त्या नियमांचं, अलिखित अशा नियमांचं पालन हे सगळ्याच पत्रकारांकडनं केलं जातं. अर्थात कालचा जर प्रसंग तू बघितलास तर मंत्रालयात असताना कुणी जीन्स आणि टॉप घातलेला असताना आणि अगदी एक हार्डकोर बातमी असताना कुणीही त्या ठिकाणी टिकली लावणं अपेक्षित नाही, कारण कुठलाही वेगळा असा सांस्कृतिक किंवा धार्मिक असा कुठलाही त्या ठिकाणी प्रसंग नव्हता. अर्थात प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी, भावना ही वेगवेगळी असू शकते, पण पत्रकार म्हणून प्रश्नाला उत्तर मी तरच देईन जर तू टिकली लावलेली असेल अशा पद्धतीचं वक्तव्य जेव्हा येतं समोरनं तेव्हा निश्चितपणे हसू येतं. त्याच्या पलीकडे कुठलीच भावना, पहिली भावना तरी मनात येत नाही आणि दुसरी भावना जर आलीच तर ती कीव येते, थोडाफार राग येतो. कारण आपल्या त्या मैत्रिणीच्या बाबतीत झालं असं की तिला तो इंटरव्ह्यू मिळाला नाही, अर्थातच तिने टिकली लावली नसल्यामुळे, कारण तो संभाजी भिडेंचा आग्रह होता. मात्र तिच्या आधी आणि तिच्या नंतर जे पुरुष पत्रकार होते ज्यांनी संभाजी भिडे घालतात तशी कुठलीही टोपी घातली नव्हती किंवा त्यांना संभाजी भिडेंना आहेत तशा मिशा नव्हत्या, संभाजी भिडे जसा करतात तसा पेहरावही त्यांचा नव्हता, मात्र तरी सुद्धा त्यांना ती मुलाखत मिळाली. खरं तर खूप महत्वाचा मुद्दा आत्ता मनुश्रीने हायलाईट केला ते म्हणजे की महिला पत्रकाराला ही अट घालण्यात आली की टिकली लाव मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन, पण पुरुष पत्रकारांच्या बाबतीत अशी कुठलीही अट नव्हती. खरं तर आम्ही जेव्हा फील्डवर असतो तेव्हा आम्ही पत्रकार असतो, महिला किंवा पुरुष नसतो. हे काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला पाहिलेलं आहे, प्रत्येक चॅनलच्या, प्रत्येक माध्यमाच्या प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलेलं आहे. जुई माझ्याबरोबर आहे. जुईचं मत जाणून घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण फील्डवर ज्या मंत्रालय पत्रकारांमध्ये असणाऱ्या मुली आहेत त्याच्यामध्ये जुई ही वयाने लहान आहे. म्हणूनच मला जाणून घ्यायचंय जुई, हा जेव्हा ही घटना घडली आणि ही तुझ्या समोर आली तेव्हा तुझ्या मनात काय भावना आली आणि तुला काय वाटतं, अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं योग्य होतं का?
हर्षदा, खरं तर मंत्रालयामध्ये आपण जेव्हा पत्रकारिता करण्यासाठी जातो तेव्हा आपण अनेकांच्या संपर्कामध्ये येतो, मंत्री असतील. मात्र काल जेव्हा हा प्रकार घडला त्यावेळेला पहिली भावना जी मनामध्ये आली ती म्हणजे की अरे हा काय प्रश्न आहे नक्की. म्हणजे ती महिला जर तुम्हाला प्रश्न विचारते, जर तुम्हाला उत्तर नसेल द्यायचं तर तुम्ही देऊ नका. जर तुम्हाला तिने विचारल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाही तर नका देऊ. पण हे कुठलंही कारण म्हणजे जर कुंकू लाव, टिकली लाव, मग मी तुझ्याशी बोलेन, हे ह्या प्रकारचं उत्तर देणं हे कितपत योग्य आहे, ते तुमच्या प्रतिमेला तरी शोभतं का, हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे मनशीने अजून एक विषय मांडला तो म्हणजे की कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता मंत्रालयामध्ये. आपण फील्डवरती असतो हर्षदा, आपल्याला माहिती की किती धावपळ करावी लागते. त्यामुळे आपल्याला जे कम्फर्टेबल कपडे असतात मोस्टली आपण ते घालतो, जीन्स घालतो, टॉप घालतो. त्यामुळे कधी कधी अटायर सोबत देखील टिकली लावणं की नाही हा देखील एक प्रश्न होतो. जर आपण वेस्टर्न घालतो पण त्याच्यावरती टिकली शक्यतो लावत नाही. जर आपण फील्डवरती गणपतीचा कार्यक्रम कव्हर करतो, देवीचा कार्यक्रम कव्हर करतो, आपण सांस्कृतिक आपण ट्रेडिशनल कपडे घालतो त्याच्यावरती पण हमखास टिकली लावतो. परंतु ज्या वेळेला ट्रेडिशनल कपड्यांचा देखील मुद्दा आहे, तो ट्रेडिशनल कपडे घालतो आपण शक्यतो नाही लावत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी टिकली लावणं हा देखील माझा वैयक्तिक मुद्दा आहे की मी टिकली लावावी की नाही. आपण 21व्या शतकात जगतोय, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे स्वतंत्र आहे की तिने काय घालावं, काय लावावं, हा तिचा व्यक्तिगत प्रश्न. त्यामुळे कोणी तिच्यावरती बोट ठेवणं की टिकली लावू मग मी तुझ्याशी बोलतो हे अत्यंत चुकीचं आहे. आणि एक महिला म्हणून एक जसं तू मगाशी उल्लेख केलास की मी सगळ्यात कमी वयाची आहे, त्यामुळे मी नक्कीच या सगळ्यातून देखील एक म्हणजे बोध घेतलेला आहे की अशा प्रकारच्या लोकांना आपण कसं डील करावं. म्हणजे इतकं जर त्यांची विचारसरणीच अशी असेल तर आपण ह्या लोकांशी पुढे कसं डील करावं. हा एक महत्वाचा मुद्दा खरं तर जुईनं हायलाईट केलेला आहे. आता म्हणजे एक पत्रकार म्हणून सुद्धा मला हा पडलेला प्रश्न आहे आणि मनुश्रीकडेच मी हा प्रश्न घेऊन येणार आहे की मनुश्री, जेव्हा अशा पद्धतीची लोक समोर येतात तेव्हा अनेकदा येत असतात, तू म्हटले, आणि म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ते आपल्याशी डील करत असतात. विशेष म्हणजे महिलांशी बोलत असतात, अनेकदा पुरुषांशी तसे बोलणारे मी लोक पाहिलेले आहेत. अशा वेळेस म्हणजे तुला या घटनेनंतर असं वाटायला लागलंय का की मग याच्या पुढे पत्रकार म्हणून माझा अधिकार मारला जातोय मला उत्तर मिळवण्याचा? अर्थातच जर अधिकार मारला जात असेल तर आपण पत्रकारितेच्या धर्माला जागलं पाहिजे. आणि मला माझ्या शिक्षकांनी जे शिकवलेलं आहे की अशा वेळी तुम्ही प्रश्न विचारत राहिलं पाहिजे, तुम्ही नडलं पाहिजे. आपण बोलीभाषेत त्याला आपण म्हणूयात की आपण नडलं पाहिजे. याचं कारण असं आहे की पत्रकारितेचा पहिला नियमच हा आहे की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. जर तुम्हाला प्रश्न पडत असतील तर अर्थातच तुम्ही खूप चांगले पत्रकार असल्याचं ते लक्षण आहे. आणि जर प्रश्न पडत असतील तर ते तुम्ही सातत्याने तुमची उत्तरं मिळेपर्यंत ते विचारत राहिले पाहिजेत. कारण तुम्हाला केवळ उत्तरं ती मिळवायची नसतात, तुम्हाला ती उत्तरं मिळवून ती जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचवायची देखील असतात. ती आपली जबाबदारी आहे आणि तेच आपलं काम आहे. जर आपण एखाद्या संस्थेचा माध्यमाचा बूम हातात घेतलेला आहे, जर लेखणी हातात घेतलेली आहे तर प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ती योग्यपणे जनतेपर्यंत खरी उत्तरं पोहोचवणं हे आपलं पहिलं काम आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की या प्रश्नाचा पाठपुरावा रुपालीने देखील सोडायला नको होता. हरकत नाही, मी टिकली लावलेली नाहीये तर पण हीच बातमी कदाचित होऊ शकली असती, आणखीन बातमीमध्ये बातमी निघू शकली असती की तुम्हाला का वाटतं गुरुजी की मी टिकली लावावी, किंवा मग तुम्हाला असं वाटत नाही का गुरुजी की माझ्या त्या मित्राने टोपी घातलेली नव्हती, त्याला मिशा पण नाहीत, मग तुम्ही त्याला काय इंटरव्ह्यू दिलात, हा प्रश्न कदाचित होऊ शकला असता आणि त्याची एक वेगळी बातमी होऊ शकली असते. अर्थात संभाजी भिडे यांचं वक्तव्य हीच एक वेगळी बातमी झाली आहे. त्याच्यामुळे त्यांचं मंत्रालयात नेमकं काय काम होतं, ते मुख्यमंत्र्यांना का भेटले, ही बातमी सगळी मागे पडली. आणि माध्यमांचा जो टीआरपीचा खेळ असतो तो जनतेने सुद्धा लक्षात घ्यायला हवा आणि संभाजी भिडेंनी सुद्धा लक्षात घ्यायला हवा की आपण नेमकं एखाद्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना बोलताना कुठली गोष्ट हायलाईट करतोय, कुठली गोष्ट अधोरेखित करतोय, यावरती तुमची प्रतिमा आणि तुमची बातमी ही ठरत असते. कारण लोकांना सगळं समजतं. लोक जी जनता आहे बघणारी, टीव्ही बघणारी किंवा पेपर वाचणारी, ती यथायोग्य मूल्यमापनही करत असते आणि जनतेने, समाजाने ते मूल्यमापन करावं एवढीच इच्छा आहे. एक सांगेन हर्षदा की कालपासून आपण सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघतो आहोत. बऱ्याचशा प्रतिक्रिया रुपालीला समर्थन देणाऱ्या तर आहेतच, संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करणाऱ्या आहेतच, मात्र बऱ्याचशा प्रतिक्रिया अशा देखील आहे की संभाजी भिडेंचं चुकलं काय. संभाजी भिडेंचं त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर चुकलं नसेलही, मात्र माझा आग्रह हा आहे की आपण जर विचारांनी पुढे जायचं ठरवलेलं असेल आणि त्याच्यात प्रश्न विचारण्यात जर कुंकू किंवा टिकली हा जर अडथळा येत असेल तर हा अडथळा येऊ नये आणि इतरांनीही तो अडथळा येऊ देऊ नये एवढीच इच्छा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे असं काहीतरी प्रतिक्रिया देणं
म्हणजे ती पत्रकार होती हा तर मुद्दा आहेच, म्हणजे पण कुठल्याही महिलेला तिने काय कपडे घालायला पाहिजेत, तिने टिकली लावायला हवी का नको, असल्या सगळ्या गोष्टींच्यावरचं नियंत्रण हे पहिल्यांदा आम्हाला मान्य नाहीये. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा निषेध. दुसरी गोष्ट म्हणजे महिला पत्रकाराला काहीतरी त्यांनी सांगणं, आणि तिथे जर कोणीतरी पुरुष पत्रकार असता तर मी कदाचित त्यांच्याशी बोलेन, पण तू टिकली न लावलेली मुलगी आहेस म्हणून मी तुझ्याशी बोलणार नाही, हे त्याच्याही पेक्षा अत्यंत निषेधार्ह आहे. तो व्यवसाय आहे आणि ती एक पत्रकार म्हणून तुमच्याशी बोलते, तर तिच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे भारत माता ही विधवा नाही असं त्यांनी जे विधान केलेलं आहे ते अत्यंत गंभीर आहे असं मला वाटतं. कारण भारत हा देश आहे, तो दगड माती नद्या पर्वत आणि जिवंत माणसांनी भरलेला असा तो देश आहे. त्याच्यात विधवा आणि सधवा हा मुद्दाच येत नाही. आणि असं ते बोलतात तेव्हा ते तमाम विधवांचा अपमान करतायत असं मला वाटतं. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट हे संभाजी भिडे नावाचे जे गृहस्थ आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीतच झालेलं आहे की काय कसला प्रचार ते करतायत. हिंदू धर्मातल्या त्या जुनाट रूढी परंपरा आहेत आणि त्या रूढी परंपरा पुन्हा एक वार लोकांच्या मनावर बिंबवण्याचा जो प्रयत्न आहे तो संभाजी भिडे मार्फत केला जातो आहे. म्हणजे ह्या हिंदुत्ववाद्यांच्या इतक्या शाखा आहेत आणि त्या प्रत्येक जण त्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा होणार ह्याच्यामध्ये एक मोठं षडयंत्र आहे. ह्यांच्या वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत त्या ह्या हिंदुत्वाचा प्रचार आणि जुनाट रूढी परंपरा आणून अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतायत. म्हणजे आणि टिकली लावायची, कसली टिकली लावायची. आता मुली आजकाल जग इतकं पुढे गेलेलं आहे आणि जे जग पुढे गेलेलं आहे हे इतके डबक्यात राहिलेले लोक आहेत की जग इतकं पुढे गेलेलं आहे त्याचं ह्यांना काही तमास नाही आहे. म्हणजे काही त्यांना त्याचं वाटतच नाही आहे. आता विज्ञान तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे, इतकं पुढे गेलेलं आहे की त्या संबंध एक गाव असं ग्लोबल झालंय असं चित्र आपल्याला सगळीकडे दिसतं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विज्ञान तंत्रज्ञान एवढं विकसित होतं आहे आणि संबंध जगामध्ये जर का अशा पद्धतीचं विज्ञान तंत्रज्ञानाच्या द्वारे आता सगळं डिजिटल सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा वेळेला जर कोणीतरी संभाजी भिडे उठतोय आणि तो जर टिकलीच लावू नका, हे कपडेच असे घाला, तसे घाला, नाहीतर तुम्हाला मूल होत नसेल तर माझ्या बागेमध्ये या, हे काय प्रकार आहे. खरं म्हणजे ह्याला शिक्षा झाली पाहिजे ताबडतोब. आणि ह्या हिंदू धर्माचा विपर्यास करून ह्या पद्धतीने जे सुरू आहे ते ताबडतोब थांबवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर पत्रकार म्हणून संभाजी भिडे यांनी केलेल्या या टिप्पणीचा मी निषेध करते. कारण भारतीय राज्यघटनेने जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते न मानणं ही वृत्ती आहे जी संभाजी भिडेंच्या वक्तव्यातून दिसून आलेली आहे. केवळ टिकली लाव असा म्हणण्याचा आग्रह त्यांनी केलेला नाहीये, तर तिचा अपमान केलाय टिकली न लावल्याबद्दल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारत माता विधवा आहे की विधवा नाही हे ठरवणारे संभाजी भिडे कोण आहेत. भारत माता साडी नेसते, मिडी घालते, भारत माता ड्रेस घालते का भारत माता आणखी काय कपडे घालते हे ठरवणारे संभाजी भिडे कोण आहेत. भारत माता आहे की भारत हा देश आहे हे ठरवणारे संभाजी भिडे कोण आहेत. आम्ही सर्वजण भारताचे नागरिक आहोत, जसं आम्ही पत्रकार आहोत तसं, आणि त्यामुळे आम्ही देखील भारत देशाचा तेवढाच मान राखतो, सन्मान राखतो. आमच्यावर कुठलीही गोष्ट थोपवण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा निषेध आहे. टिकली लाव असा आग्रह धरत असताना, त्या महिला पत्रकाराचा अपमान करत असताना विधवा ज्या कोणी आहेत त्यांचा देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात अपमान केलेला आहे. हे सांगत असताना विधवा हा शब्द मी स्वतः मानत नाही आणि अशा लेबलने मी कुठल्याही महिलेला देखील कधी ॲड्रेस करत नाही. पण त्यांनी विधवा शब्द अपमानासाठी वापरलाय म्हणून मला हे सांगायचंय की आपण फुले, शाहू, आंबेडकर, बहिणाबाई यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात राहतो, जिथे प्रत्येक महिलेला तिच्या मॅरिटल स्टेटस शिवाय सन्मान पूर्वक आणि समान अशी वागणूक आणि नागरिक म्हणून जो एक ट्रीटमेंट आहे ती इथे मिळाली पाहिजे. त्यामुळे विधवांना आम्ही कमी लेखतो, सवाष्णांनाच आम्ही कोणीतरी ग्रेट मानतो. टिकली लावणारी महिला म्हणजे सभ्य महिला, टिकली न लावणारी, केस कापणारी महिला म्हणजे ती कोणीतरी वाचाळ आणि वाया गेलेली महिला आहे. हे सगळे जे प्रिजुडिसेस आहेत, जे सो कॉल्ड संस्कृती रक्षक मिरवत असतात
ते ठोकरून देण्याची वेळ आलेली आहे. मनुस्मृती आणि संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याची जागा ही कचरा पेटीतच आहे. आधी मनुस्मृती या देशात जाळली गेलेली आहे सामूहिकरित्या. आता या जाळल्या गेलेल्या गोष्टींच्या आपण म्हणतो ना सुंब जळाला तरी पीळ जात नाही, ते हे पीळ आहेत उरलेले. हे पीळ पुरोगामी महाराष्ट्र फेकून देईल यामध्ये मला काहीच दुमत किंवा शंका वाटत नाही. आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने मंत्रालयाच्या किंवा शासकीय इमारतीमध्ये वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला प्रश्न विचारून अपमानित करण्यात आले. त्यामुळे त्याची जाहीर माफी मागावी संभाजी भिडे यांनी. यासाठी पत्रकार संघटनांनी आवाज उठवावा. जोपर्यंत ती माफी मागत नाही तोपर्यंत पत्रकारांनी त्यांची कुठल्याही मुलाखती किंवा स्टेटमेंट्स दाखवू नये असंही अपील मी या राज्यातली पत्रकार म्हणून करते, केवळ महिला म्हणून नाही. आणि माझं आवाहन आहे सर्व बांधवांना, पत्रकार बांधवांना, की हा प्रश्न केवळ महिलांचा नाहीये. उद्या ते तुम्हाला सांगतील तुम्ही कुर्ता लावा, तुम्ही टोपी घाला, तुम्ही आणखी काही घाला तरच तुमच्याशी बोलू. तुमचं देखील स्वातंत्र्य आहे आणि म्हणून केवळ महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा नाही तर नागरिकांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, राज्यघटनेच्या चौकटीचा मुद्दा आहे. आणि म्हणून याचा निषेध केला पाहिजे. एक छोटंसं हर्षदा जर तू अलाव करशील तर सांगते की भिडेचं वक्तव्य दाखवून का या सगळ्याला महत्व देत आहे असं सांगितलं जातं. पण आपल्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान एका दहशतवादी हल्ल्याचा बळी ठरले असताना त्यांच्या पत्नीचा राजकीय प्रचारामध्ये काँग्रेसची विधवा असा जयपूरला 2018 साली उल्लेख करण्यात आला होता. आणि त्यानंतर अगदी 2 वर्षांपूर्वी नो बिंदी नो बिझनेस हा सगळा जो हॅशटॅग आहे हा ट्रोल्सनी वापरलेला होता. बड्या कॉर्पोरेट्सवर जाहिराती मागे घेणं, प्रोडक्शनच्या विक्रीवर त्याचा परिणाम होईल इथपर्यंत ही जी दहशत आहे संस्कृती रक्षकांची ही पोचलेली आहे. आणि आज आपण जर गप्प बसलो तर वेळ लागणार नाही की धार्मिक दहशतवाद तुमच्या रोजच्या आयुष्यात प्रवेश करायला. टिकली लावणं की न लावणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्यावरून एका पत्रकाराला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं हा मात्र अन्याय आहे आणि एक प्रकारचा अपमान सुद्धा आहे. तसंच पत्रकाराने काय करावं काय करू नये याच्यासाठीचे जे नियम आहे त्या नियमात राहूनच हा प्रश्न विचारला होता. आणि त्यामुळे या प्रश्नाला उत्तर न दिल्यानं संभाजी भिडे गुरुजींनी या प्रश्नाला बगल दिली आहे असं म्हणायला मात्र वावरतो. त्याचबरोबर त्यांच्या याच विधानामध्ये जेव्हा त्यांनी रुपालीला प्रश्नाचं उत्तर देणं नाकारलं त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही महिलांकडे भारतमाता म्हणून बघतो आणि आमची भारतमाता विधवा नाही असं म्हणणं हे एक प्रकारे विधवांचा केलेला अपमानच आहे असं दिसतं. आणि अशा राज्यात जिथे विधवा पुनर्विवाहाबद्दल विचार झालेला आहे अनेक वर्षांपूर्वी, अशा राज्यात जिथे अगदी काही महिन्यांपूर्वीच विधवांसाठी हळदी कुंकू घालणं आणि विधवांनाही समान हक्क देणं, समान सगळ्या संधी देणं यासाठीचे GR झालेले आहेत, हे सगळं होत असताना अशा राज्यामध्ये संभाजी भिडे गुरुजींनी अशा पद्धतीचं विधान करणं हे अत्यंत त्रासाचं आणि चुकीचं वाटतं. मी महिला आहे, पत्रकार म्हणून आणि महिला म्हणण्यापेक्षा महिला पुरुष या व्यतिरिक्त पत्रकार म्हणून जेव्हा मी या सगळ्याकडे बघते मला या गोष्टी चुकीच्या वाटतात आणि त्रासाच्या सुद्धा वाटतात. मुंबई तकसाठी मी हर्षदा परब, कॅमेरामन किरण सकपाळसह.